नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र धनंजय भमाणे आणि पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो आहे. मित्रांनो, मी आज एक खास व्हिडिओ बनवत आहे, तोही पर्यावरणाला पोषक असा व्हिडिओ. आता लवकरच गणपतीचे गणरायाचे आगमन होणार आहे. तर या गणरायाचे आगमन होत असताना आपल्या घरामध्ये आपण काय करतो, तर प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती बसवतो. ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाण्याला खूप दुष्परिणाम होतात, पाण्याचं प्रदूषण होतं आणि म्हणावा असा आपल्याला आध्यात्मिक लाभही होत नाही. तर त्यासाठी मी आलो आहे. खूप शोधलं, त्यावेळेस मला यांचा पत्ता सापडला. पंढरपूरच्या अगदी जवळ असलेले इसबावी या ठिकाणी असलेले श्री अनिल कुंभार यांच्या घरी काय आहे, तर यांनी खूप छान उत्कृष्ट असे मातीपासून म्हणजे शाडू मातीपासून बनवलेले गणपती पाहण्यासाठी. आणि हे जर गणपती तुम्हाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याचे डिटेल्स देतो. तुम्ही यांच्याकडे ऑर्डर करू शकता, यांच्याकडे मागणी करू शकता. खूपच कष्टाचं काम आहे, कारण एका दिवसामध्ये फक्त 2 ते 3च गणपती बनवू शकतात विदाउट कलर काम पुढं. आणि कलर सुद्धा पूर्ण नॅचरल मातीमध्ये भिजवलेले कलर आहेत. चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा आध्यात्मिक लाभ होणार आहे. तर हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवत आहे. पंढरपूरच्या जवळपास असलेल्या ठिकाणी किंवा तुम्ही बाहेर जरी असला तरी तुमची जर इच्छा असेल तर कुरिअर सेवाही करू शकतील. तर अशा पद्धतीने मी त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, पत्ता देतो. पण यावर्षी गणपती मातीचाच बसवा. गणपती बाप्पा मोरया. आता त्यांच्याकडे जाऊया आणि आपण त्यांच्याकडून या गणपतीविषयी माहिती घेऊया. मी शाडू मातीपासून हे मूर्ती बनवतो आणि जर आपल्या प्लास्टरच्या बनवायच्या म्हणलं तर दिवसाला 100 बी होऊ शकतात आणि 150 सुद्धा होऊ शकतात. वातावरण दूषित होतं प्लास्टरच्या यानं. मातीच्या गणपतीनं वातावरण व्यवस्थित राहतं आणि आपल्या पाण्याला प्रदूषण होत नाही. त्यामुळे मातीची मूर्ती वापरलेला अधिक चांगलं. आणि त्याच्यामध्ये मी शाडू माती, प्युअर शाडू माती आहे. त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र आणि शेण वापरून केलेले हे गणपती आहेत. तरी गोमया गणपती म्हणलं तरी चालेल. कुंभाराचा मी आहे, कुंभाराचा आहे, त्याच्यामुळं मला माझ्या वाडवडिलांकडनं आलेला, माझ्याकडनं आलेला आहे, ते मी करत आहे. हे इसबावी मधलं 20वं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता 20वं मंदिर. आणि या 20वं मंदिर पासून तुम्ही जर पाहिलं तर या बाजूला 7 शिखर आहेत वरती. ह्या 7 शिखर पासून हा जाणारा रस्ता. तुम्ही पाहू शकता हे 7 शिखर मंदिर आहे. हे तुम्ही पाहू शकता 7 शिखर मंदिर आहे.
बाळकृष्ण महाराज फणसे मठ असं लिहिलेलं आहे. तर या रस्त्यानं तुम्ही सरळ आतमध्ये थोडंसं चालत आल्यानंतर ह्या बाजूला एक नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तर हे इथून आत आल्यानंतर सरळ जायचं आहे. उजव्या हाताला एक रस्ता येतो, ह्या बाजूने आतमध्ये जायचं आहे आणि पुन्हा लेफ्टला रस्ता जातो. तर त्या लेफ्टनी तुम्ही जाऊ शकता. वरच्या बाजूला माझ्या स्क्रीनमध्ये जी टाकी दिसते पाण्याची, ती टाकी तुम्हाला दिसेल. त्या टाकीपासून थोड्याशा अंतरावरती हे यांचं घर आहे. तुम्हाला थोडंसं घरही दाखवतो बाहेरून. तर अशा पद्धतीने या दादांनी सांगितलं की गोमय गणपती आहे. म्हणजे या गणपतीमध्ये गाईचं शेण शुद्ध आणि त्याबरोबर गोमूत्रही वापरलेलं आहे. आणि यांच्याकडं पाहून असं वाटतं की हे खरंच खूप साधकत्व असलेले किंवा एक गणपतीचे भाविक भक्त आहेत असं त्यांचं रूप आहे. आणि त्यांनी साकारलेली मूर्ती ही खूप सात्विक आहे. ज्याला हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा पत्ता, नाव आणि तर तुम्ही अवश्य यांच्याकडे भेट द्या आणि संपर्क करा. जवळच्या पंढरपूर तालुक्यापासून तुम्ही जवळ असाल तर एकदा अवश्य भेट द्या आणि हे गणराज तुम्ही तुमच्या घरी विराजमान करा. पर्यावरणाला पोषक अशी मूर्ती बसवून आपण गणरायाचा आशीर्वाद घेऊया.